आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले वागाते करीतो आता आले वागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मना इथे राखावे बांधून आले वागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो श्रीरामचंद्र कृपालू भज मन भय दारुण नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण कंदर्प गणित अमित छबी नवनी जनरद सुंदरा पटपीत मान हो तरी तरुची सुची नवनी जन कसुतावर भजो दिन बंधु दानव दैत्यंश निकंदनम रघुनंदानंद कंद कोशल चंद दशरथ नंदनम अजानुबाहु शरत्यापधर संग्रामचित खरदूषणम इति वरदी तुलसीदास शेष मुनि मनोरंजनम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा कुळीची हे कुळ देवी कुळीची हे कुळ देवी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा वैराग्य राज रसिक सकल धर्म ग्रंथांनी सकल धर्माने यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या समस्त संत विश्व जातीमध्ये
वैराग्याच्या बाबतीत कलश स्थानावर ज्यांचं महान व्यक्तिमत्व आहे, अशा संतांच्या मांदियाळीतील एक थोरलं व्यक्तिमत्व आणि सकल संतांच्या मांदियाळीनं आदरानं ज्यांच्याकडे पाहिलं आणि ज्यांच्या वाङ्मयाची कदर केली, असं महाराष्ट्रातलं संतांच्या मांदियाळीतलं महान व्यक्तिमत्व, श्रीमंत, गुणवंत, रूपवंत, नीतिवंत, चारित्र्यवंत, ज्ञानवंत, निष्ठावंत, ग्रंथ संत, स्वयं संत, नव्हे स्वतः भगवंत, असे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा अभंग आहे आणि मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. उद्या काला आहे म्हणजे आज मागावं लागतंय. आणि बऱ्याच मला वाटतं 5-6 वर्षापासून माझ्याकडे जागराची सेवा येते. काय करावं, ईश्वराचा आग्रह असतो. आणि तुम्हा जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी लागते. अनायासे मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. सकल संतांच्या मांदियाळीतले महान व्यक्तिमत्व स्वतःच्या भक्तीनं, स्वतःच्या चारित्र्यानं आणि ईश्वर निष्ठेने ज्यांनी प्राप्त केलं आणि कर्मालाच देव मानलं, असे श्रीमंत संत रोहिदास महाराज. सुंदर असं वाक्य टाकल्यावर मन चंगात कठोती मे गंगा. ठीक आहे ना? 3.5 हाताची ही कठोतीच आहे. याची गंगा जर निर्माण करायची असेल तर तेवढं वाक्य जर आयुष्यामध्ये अनुभवलं ना तर आपल्याला संत व्हायला वेळ लागणार नाही. वाक्य लिहिण्यात आणि वाक्य आचरणात आणण्यात जमीन आसमानचा फरक असतोय. जसं आपण वाक्य लिहिलेलं आहे तसं जर आपण आचरणात आणलं ना तर एक दिवस जग आपल्या डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही कालिदास महाराज. पण आपण फक्त वाचतोच, फक्त वाचतो. ज्यांच्या दर्शनाची आशा प्रत्यक्ष भगवंतालाच लागली. आपण म्हणतो देव मोठा, देव शुद्ध आहे, देव पवित्र आहे. देवाच्या चिंतनानं समाधान होतं, देवाच्या भक्तीनं आत्मिक समाधान मिळतं. अरे पण देवालाही समाधानाची गरज आहे ना, आत्मिक समाधानाची गरज आहे ना. मग त्याला कुठं मिळतं समाधान? त्याला संतांच्या दर्शनानं समाधान मिळतं. ज्या संतांच्या दर्शनाची आस माझ्या परमात्म्याला लागली ते संतांच्या मांदियाळीतले रोहिदास महाराज सुद्धा एक तितकेच मोठे संत आहेत. आणि 22 वर्षापासून त्यांच्या दरबारात तुम्ही सेवा करताय का नाही? 25व्या वर्षाकडे त्या ठिकाणी तुमची वाटचाल चालू आहे. 25व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे. ठीक आहे नाही? 25 वर्षात 25 माळकरी झाले तर बरं वाटेल. झाले असं 22व्या वर्षातली जागराची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि अनायासे कुठल्याही प्रकारचं चिंतन न करता तुमच्या अंतरंगामध्ये अदृश्य रूपामध्ये लपून बसलेल्या भगवंताची सेवा करण्याची संधी मला लाभलेली. कोण सेवा करतो? सेवा करणारा देव आहे. कुणाची सेवा करतात? ज्याची सेवा करायची तो देव आहे, सांगणारा देव आहे, ऐकणारे देव आहे. एका देवानं दुसऱ्या देवाचे अनुसंधान साधायचंय. याच्याकरता काय केलं पाहिजे की या देवामध्ये अंतर पडलं नाही पाहिजे आणि भावामध्ये कमतरता नाही पडली पाहिजे. भावात कमतरता पडली की आपला भाव निघून जातो. मग आपल्याला भाव नाही. कुणाला भाव आहे? भाव कुणाला आहे? ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव आहे त्यालाच भाव आहे. भाव त्यालाच आहे. नाही एखादा व्यवसाय करत असाल, नुसताच व्यवसाय केला तर भाव मिळत नाही आपल्या पदार्थाला, आपल्या वस्तूला. आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे, तेव्हा जग आपल्या व्यवसायाला भाव दिला नेतात येत नाही. सगळीच व्यावसायिक मंडळी आहे, सगळी व्यावसायिक मंडळी. अगदी खाली येऊन बोलू का? सगळेजण काही ना काही धंदा करणारी माणसं आहेत. कोणी काय, कोणी काय, कोणी काय, कोणी काय. ठीक आहे ना? सगळ्यांचा एकच धंदा नसावा.
एकच धंदा नसावा. का तर ग्राहक एक नाही ना, ग्राहक एक नाही. मग सगळ्यांची दुकानं एकच नसावात. एकच का नसावा? कारण दुकानात येणारा माणूस एक नाही, एक नाही, एक नाही. ठीक नाही. इथं कशी तुम्ही व्यवहारात दुकानं मानलेत ना, तशी अध्यात्मामध्ये सुद्धा दुकानं आहेत. ठीक नाही. कोणाचं मिरच्याचं दुकान असेल, ठीक नाही, कोणाचं चपलाचं असेल, कोणाचं सोन्याचं असेल, कुणाचं केसाचं असेल, आपलं सलून असेल. ठीक आहे ना. मला सांगा, खारी बिस्किटवाले माझ्या पुढे बसलेले, तोही त्यांचा व्यवसायच आहे. ठीक आहे ना. काहींचा गाड्यांचा व्यवसाय असेल, काहींचा चपलांचा व्यवसाय असेल, तेही माझ्या पुढेच आहेत. हे ना. तुम्ही जो व्यवसाय करता त्याच्याविषयी तुमच्या मनात भावच नाही आणि उगं करायचं म्हणून करता. असं एखाद्याने हातवर करा बरं, कोणाचाच हातवर होणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमचा मिरच्यांचा जरी व्यवसाय असला ना तरी त्या मिरच्याविषयी भाव आमच्या मनामध्ये आहे. आमचा खारी बिस्किटाचा जरी व्यवसाय असला तरी भाव आहे आमच्या मनामध्ये. चमड्याच्या चपला शिवत असलं तरी त्या चमड्याविषयीचा सुद्धा भाव आमच्या मनामध्ये आहे, आमच्या मनामध्ये आहे. म्हणून तर आम्ही शिवलेल्या त्या चपलीला भाव मिळतो, अन्यथा भाव मिळत नाही. व्यावहारिक जीवनामध्ये जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्याविषयीचा भाव लागतो. अध्यात्मामध्ये सुद्धा भावच लागेल ना. इथं जसं एक दुकान थाटून चालत नाही तसं अध्यात्मामध्ये सुद्धा दुकानच थाटली. कुणी नामाची दुकानं थाटली, कुणी योगाची दुकानं थाटली, कुणी चिंतनाची दुकानं थाटली, कुणी ज्ञानाची दुकानं थाटली, कुणी त्यागाची दुकानं थाटली. आहेत ना, ही दुकानच आहे. काय आहे? कारण सगळ्यालाच गाणं आवडेल असं नाही. ठीक आहे नाही. काहींना चिंतन आवडेल, काहींना गाणं आवडेल, काहींना वाजवणं आवडेल. ठीक आहे नाही. बघा की आमच्या तेजस महाराजांनी चांदीचे गठ्ठे बसवलेत. गठ्ठे चांदीचे जर पकवायला असतील तर बाबाचा दक्षिणा किती असेल? हा भाव आहे, भाव आहे, भाव आहे. बघा ना, भाव आहे. महाराज इतका भाव असला पाहिजे, भाव असला. आणि त्याच्याशिवाय भाव मिळत नाही. त्याच्याशिवाय लोक श्रद्धेने तुम्हाला बोलवत नाहीत. राजा नाही, थोडस क्षमा मागून बोलतो. स्वतःला कमी नटवा, पण ज्याच्यामुळे आपल्याला समाजामध्ये कीर्ती मिळते त्या वस्तूला जास्त नटवा. एक दिवस देव तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. ज्या दुकानात तुम्ही बसत असतात तुमचं नटणं कमी असावं, पण त्या दुकानाचं नटणं थाटणं जास्त असावा. त्यावेळेस समाजामध्ये तुमचा थाट वाढेल, त्यावेळेस समाजामध्ये तुमचा मान वाढेल. अन्यथा वाढणार नाही, अन्यथा वाढणार नाही. ज्यावेळेस आपण दुकानात जातो त्यावेळेस असं डायरेक्ट जात नाही, आधी पाया पडतो मग जातो. जो पाया पडतच नाही तो व्यावसायिकच नाही, त्याला त्याची अक्कलच नाही असं समजायचं. खाली बोलू का? अरे कसाब सुद्धा पाया पडतो. कसाब, मांस विकणारा माणूस सुद्धा पाया पडतो. अरे मग सात्विक व्यवसाय करणाऱ्यांनी काय केलं पाहिजे? प्रत्येकाचा विचार समान नाही, प्रत्येकाला सारखा लागत नाही, पण जिथं जे जे करता त्याच्याविषयीचा भाव प्रत्येकाच्या मनात आहे. त्या भावामध्ये अंतर पडलं नाही पाहिजे. का पडलं नाही पाहिजे? कारण प्रत्येकाचा नशिबाचा साठा वेगळा आहे. प्रत्येकाचं नशीब समान नाही, म्हणून प्रत्येकाची आवड समान नाही. ऐसे भिन्न भिन्न साथी, ऐसे भिन्न भिन्न साथी, ऐसे ऐसे भिन्न भिन्न साथी, भिन्न भिन्न साथी. ऐसे
नाहीत बरं का रामदास भाऊ, सगळे सारखे नाहीत ना, म्हणून तर सगळे पक्वाचे नाहीत, पण बरेच असून सगळे पक्वाचे सारखे नाहीत. अनेक कीर्तनकार आहेत विठ्ठल महाराज, परंतु सगळेच कीर्तनकार सारखे नाहीत. अनेक जण आहेत श्रोते, परंतु सगळे श्रोते समान नाहीत. कुणी ऐकून आचरणात आणतात आणि कुणी बसल्या जागेवर सोडून जातात. इथं बसून असा झटका मारला की ते ऐकलेलं झटक्यासरशी इकडं सोडून देतात आणि तसंच निघून जातात. ठीक आहे ना, ऐसे भिन्न भिन्न साथी. बरेच उगंगल्लीत चालू आहे सप्ताह म्हणून यायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, पण जे ऐकून आचरणात आणतो ना, मला सांगतात ते श्रोते लाखामध्ये एक असतात, लाखात एक असतात. त्याचं प्रारब्ध वेगळं असतं, प्रारब्ध वेगळं असतं. मला सांगतात इथं प्रत्येकाचं प्रारब्ध समान नाही, मात्र सगळ्यांवर समान कृपा ज्यांची आहे ना, त्यांचं नाव संत आहे, त्यांचं नाव भगवंत आहे, त्यांचं नाव ग्रंथ आहे. मला सांगा ना, संतांनी कुठं भेदभाव केला? कसं आहे संतांचं जीवन? संतांचं जीवन वृक्षाच्या सावलीप्रमाणे आहे. संतांचं जीवन वाहत्या वाऱ्याप्रमाणे आहे. संतांचं जीवन निर्मळ गंगेप्रमाणे आहे. मला सांगा ना, पाण्यानं कधी कोणाचा भेदभाव केला? हा, पाणी वाटणारानं भेदभाव केला, पाणी वाटणारानं भेदभाव केला, पण पाण्याने भेदभाव केला नाही. ठीक नाही, वृक्ष लावणाराने भेदभाव केला, पण वृक्षाने भेदभाव केला नाही. ठीक नाही, जिथं समानता आहे. संतांचं जीवन असं आहे. अजून सांगितलं कसं संतांचं जीवन? मला सांगतात संतांचं जीवन गायीप्रमाणे नाही, नाही गायीप्रमाणे आहे असं म्हटलं तरी भेद होईल. गाय काय करते? मालकालाच ओळखते, आणि मालक जवळ गेला की मग त्या ठिकाणी जवळ येते, मारित नाही, हंबरते, हंबरते गाय. आणि नवीन माणूस गेला तर ती गाय त्याला जवळ घेऊन हंबरत नाही, मारायला लागते, मारायला लागते. म्हणजे गायीला मालक कोण आहे आणि परका कोण आहे हे गायीला कळतं, म्हणून गायीची उपमा नाही. मग कुणाची उपमा? महाराज सांगतात गायीच्या दुधाची उपमा. गायीच्या काशेमध्ये दूध असतं, ठीक नाही, दूध पिळलं, मग त्या पिळलेल्या दुधानं, हा दूध पिळणारा भेदभाव करी नाही, याला द्यायचं त्याला अजिबात द्यायचं नाही, हा भेदभाव झाला, हा भेदभाव झाला. दूध पिळणाऱ्याच्या मनामध्ये भेद निर्माण झाला, पण ज्या कळशीमध्ये, तवलीमध्ये, पातेल्यामध्ये दूध पडलेलं आहे त्या दुधानं कधी कोणाचा भेदभाव केला? ज्याप्रमाणे दूध हे निर्मळ आहे, दूध पाहे पवित्र पवित्र आहे, निर्मळ आहे. बघा, पवित्र शब्द त्यालाच वापरला जातो. कोणाला? ज्याचं अंतःकरण दुधाप्रमाणे निर्मळ आहे त्याने स्वतःला पवित्र समजावं, अन्यथा पवित्र समजायचं कारण. मी
नाकापासून शेंडीपर्यंत दम लावतो, सुपारी एवढ्या माळा घालतो, महिन्याची पंढरीची वारी करतो, पाच 4 वाजता उठून दररोज काकडा करतो, ज्ञानेश्वरी गाथेचं अध्ययन करतो, मी पवित्र आहे असं जर म्हणलं तर मला वाटतं ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. तू बाह्य अंगाने कसा आहे किंमत शून्य आहे, अंतरंगाने त्या दुधाप्रमाणात पवित्र आहेस का? अंतरंगाने तुझ्या अंतःकरणातला भेद संपलाय का? ज्या दिवशी तुझ्या अंतःकरणातला तो भेद संपेल त्या दिवशी तू स्वतःला विचार आणि स्वतः मनाला सांग की आता मी पवित्र. जेव्हा शत्रू ही मित्र वाटतो तेव्हा तू पवित्र आहे, अन्यथा शुद्ध ज्याचा भाव चित्त तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. ही भावना जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होते ना तेव्हा त्याला देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव तयाला. शुद्धतेचा परमार्थ आहे, अशुद्धतेचा नाही. दिसण्याचा परमार्थ नाही, असण्याचा परमार्थ आहे. साधू संतांनी जे दिसणं होतं ते सगळं टाकून दिलं, कारण त्याच्यात जर गुंतलो तर ज्याला मिळवायचं ते लांब निघून जाईल, लांब निघून जाईल. प्रवास करायचा सकाळी 6 वाजता जर निघाला तर रात्रीचे 8-9 वाजणार आहेत आपल्या मुक्कामाला, इतक्या लांबचा प्रवास आहे. प्रवास करणं हे त्याचं ध्येय आहे, मुक्कामाला जाणं हे त्याचं ध्येय आहे. गाडी नवी घेतली 25 लाखाची, 25 लाखाच्या गाडीत बसला आणि म्हणला मला मुक्कामाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जायचे. 500 किलोमीटरचं अंतर आहे, जाणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. मुक्काम करणं 500 किलोमीटरच्या अंतरावर मुक्काम करणं हे तुझं ध्येय आहे. पण नव्या गाडीत बसला आणि दिवसभर गाडीचेच फोटो काढत बसला आणि त्या गाडीमध्ये जर गुंतला तर तुझा मुक्काम तू कधी गाठणार, ठीक नाही? मग या दिसणाऱ्या गाडीला तसं माणूस भाळला जातो आणि काही गोष्टी विसरून जातो. तद्वत महाराज सांगतात ही देहरूपी गाडी दिसते, या गाडीनं प्रवास करायचा आहे. मग सतत या गाडीचं ध्यान नसावं, या गाडीला निघून पोचवायचं कुठं हे तुझ्या लक्षात असलं पाहिजे. आपल्याला जायचं कुठं, आपण आलो कुठून, आपण करतो काय आणि आपला मुक्काम कुठं आहे हे कळलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात असणाऱ्या गोष्टी महाराजांनी जपून ठेवल्या आणि दिसणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या, सोडून दिल्या. लाताळीला चौचा लाताळीला चौचा La
जेव्हा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. दिसणं सोडून दिलं आणि असण्याचा स्वीकार केला. असण्याचा स्वीकार केला. जेव्हा आसनं मनामध्ये आसन करून बसतं बघा, आसनं मनामध्ये आसन करून बसतं तेव्हा दिसणाऱ्या वस्तुस्थितीचा त्याग अनायासे मनामध्ये निर्माण होतो. अनायासे असणारं काय आहे ब्रह्म आहे आणि दिसणारं काय आहे जगत आहे. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्य. ब्रह्म सत्य हे आसन आहे. सत्य ब्रह्म्यानं आसन केलं अनंतकरणामध्ये विराजमान झाले म्हणून साठविला हरी साठविला हरी साठवून ठेवलं नाही. थोडस क्षमा मागून बोलू का. आतापर्यंत आपलं आयुष्य परमार्थातच गेलं, पण कधीतरी एक दिवस असा आपल्या मनाने विचार केला की देवा तुझ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नाही. तूच आहेस रे देवा माझा. देवा तूच आहेस माझा. इमानदारीने आपल्या मनानं ही साक्ष देवापुढे दिली का. आणि आपण एक दिवस तरी देवाशी इतकं घट्ट नातं जोडलं का. नाही ना जोडलं. बघा आपलं पटकन आपल्या मनाने साक्ष दिली नाही नाही. आणि मग जोडलं जर नाही तर पारायण कशा करता. एवढं घट्ट नात्यात जर जोडलं नाही तर सत्य कशा करता. कीर्तन प्रवचन कशा करता राजे हो. का करायचं. एका वर्षाच्या शब्द करता 2-2, 4-4 लाख रुपये आपण खर्च करतो आणि इतक्या वर्षाच्या सप्त्यामध्ये जर एक दिवस आपला त्या देवाविषयीचा हा भाव जर निर्माण होत नसेल तर हा खटाटोप करून करणार काय. का करायचं. अशी काय श्रीमंती आपली म्हणून त्याच्यात गुंतलो. अरे कधीतरी याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेवटी काय तुझ्या बरोबर शेवट काय आहे, कसा आहे, कुठे आहे. अरे हेही कधीतरी तपासलंच पाहिजे. आणि कोण मला उपयोग येणार याचाही कधीतरी विचार केला पाहिजे. आणि माझ्या खऱ्या संकटाला मला आधार देण्यासाठी कोण उभं राहणार. अरे हेही कधीतरी जमेची बाजू हेही कधीतरी जपून ठेवलं पाहिजे. आणि आपल्या मनाला विचारलं पाहिजे इथं माझ्या शेवटच्या प्रसंगी मला हात लावणार कोण आहे. आपलं मन आपला उत्तर देईल तो फक्त एकच आहे, त्याचा नाव देव आहे. ग्रंथ सांगतात तुझा देव आहे, संत सांगतात तुझा देव आहे, पंथाने सांगितलं तुझा फक्त देव आहे. हे आपल्याला कळतंय पण आपण मानतो फक्त आचरणात आणायला तयार नाही. थोडस क्षमा मागून बोलू का. दारातल्या कुत्र्याला सुद्धा म्हणतो हे माझं कुत्र आहे, हे आमचं कुत्र आहे, आमका माझा तमका माझा, हे माझं ते माझं. अरे त्याच्याविषयीचा भाव आपल्या मनात आहे रे. परंतु ज्याच्यामुळे हे कर्म करतो त्याच्याच विषयीचा भाव जर आपल्या मनामध्ये नसेल तर आपलं किती मोठं चुकलेलं बरं. इथं आहेत परंतु कुठपर्यंत महाराजांचं प्रमाण. महाराज प्रमाणाने सांगतात आहेत ना सगळेच आहेत परंतु कुठपर्यंत. अरे अंत हे काढीचे नाही
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे कालीचे नाही दिवे घेण्यापुरतेच आपलेत. मी येतो म्हणून जर आलोच नसतं तर तुम्ही माझा उदो केला असता का? मी चांगला आहे असं म्हणलं असता का? हे नाही, मी वाईट अजिबातच नाही, पण आलो नाही म्हणजे माझ्यातला चांगलपणा तुमच्या दृष्टीनं तिथंच संपला ना. मग तुमचं प्रेम माझ्यावर आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. काय तुमची ताकद आहे मला जीव लावायची माझ्यावर प्रेम करायची? तुमची काय ताकद आहे? काय दिसाद आहे तुमची? अजिबात नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात ही वृत्ती निर्माण होईल ना, त्या दिवशी आपण संत झाला असं समजा. त्याच दिवशी आपला प्रवास संपला आणि आत्मिक समाधान त्या दिवशी मिळेल. तुमचं प्रेम माझ्या कलागुणांवर आहे, माझ्या बोलण्यावर आहे, माझ्या गाण्यावर आहे, माझ्या सुंदर वक्तव्यावर तुमचं त्या ठिकाणी प्रेम आहे, माझ्यावर नाही, माझ्यावर नाही. आणि ज्या दिवशी मला माझ्यावर प्रेम करणारी मंडळी मिळतील त्या दिवशी ते माझ्याकरता संत असतील, ते माझ्याकरता संत असतील. कारण संत दिसणाऱ्या वस्तूवर प्रेम करत नाहीत, असणाऱ्या वस्तुस्थितीला आपलंच मानतात, आपलंच मानतात. आणि तर एकही नातं असं नाही की ते तिला घेतल्या वाचून प्रेम करतो. जोरी चाले मोठा धंदा बहिणामध्ये आणि टाळकऱ्यांनी प्रमाण दिल्याच्या नंतर त्या दिलेल्या प्रमाणावर कीर्तन करणं, चिंतन करायचं असतं, बोलायचं असतं. हा संप्रदायाचा नियम आहे, नियम आहे संप्रदायाचा. काय प्रमाण दिलं महाराजांनी? जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा माझ्या एकुलत्या एक दादा ए भावा. नाही म्हणते, आणि तसं म्हणलं त्याला वाटतं माझी एकुलती एक बहीण आहे, तिचं लय प्रेम आहे माझ्यावर, लय प्रेम आहे माझ्यावर. पण कळतं प्रेम तिचं जेव्हा बापाच्या इस्टेटीसाठी दावा लावते तेव्हा. नाही लावते का नाही? दिसणाऱ्या वस्तुस्थितीला बाळली का नाही, बाळली का नाही? पुढचं क्षमा मागून बोलतो. मागच्या 3-4 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी पुण्याला प्रवचनाला गेलो. खरा प्रसंग सांगतो. आणि मी बऱ्याचदा इथं नको ते दृष्टांत सांगत नाही, सांगूही नाही, कारण ती जागा ही नाही. अंकुश महाराज, ती जागा ही नाही, ठीक आहे ना? आपण डोक्यावर घेऊन नाचतो तो आपला शुद्ध गैरसमज आहे, शुद्ध गैरसमज आहे. इथं काय बोललं पाहिजे याला नियम आहेत, याला नियम आहेत. असो, आपल्याला तिकडे जायचं नाही. 3-4 वर्षापूर्वी पुण्याला गेलो आणि एका मोठ्या माणसातच जो शिकल्या विधीचं प्रवचन होतं, फार मोठा माणूस, 1,500-2 हजार लोक तो शिकल्या विधीला असतील. आपल्या नारायण भाऊच्या नात्यातली माणसं होती. नारायण भाऊ काय त्यांच्या नात्यातली होती. आणि मी त्या प्रवचनात नेहमीप्रमाणे सांगू लागलो, मुलगी सांगू लागलो, बापाचं मुलीवर किती प्रेम असतं, मुलीचं बापावर किती प्रेम असतं. एक माणूस पटकन उठला आणि सांगितलं, महाराज नका सांगू, ते एकुलत्या एक मुलीनं त्रास दिला आणि त्या चटक्यानं हा बाप वारला. आज करोडो रुपयाची इस्टेट आज अनाथ पडली, मोकळी पडली, मोकळी पडली. लेकीनच बापावर केस केली आणि इस्टेटीचा हिस्सा मागितला. त्याचा झटका बापाला आला आणि पहिल्याच झटक्यात बाप त्या ठिकाणी गेला, पहिल्याच झटक्यात गेला. अशाही काही गोष्टी घडतात. तीही म्हणते, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा
दादा नाही, धनावर प्रेम नसावं, दादावर प्रेम असावं. निष्काम प्रेम दादावर कर, धनाची मालकीन होशील. पण धनावर जर प्रेम करत राहशील ना तर तुझा दादा तुझ्यापासून दुरावल्या जाईल. इथं तेच झालं, महाराजांनी ओळखलं. इथं धनावर जर प्रेम करत बसलो तर हा जगाचा दादा आहे, त्याचा आणि माझा त्या ठिकाणी अंतर पडेल, त्याच्यात आणि माझ्यात विसर पडेल, आणि त्याच्यात आणि माझ्यात जर अंतर पडलं तर या इष्टतेला करता काय धनदारा पुत्र देवाच्या जवळ गेले, देवाला म्हणले, देवा अरे दिसत हे सगळंच लबाड आहे की रे, लबाड आहे, सगळंच लबाड आहे आणि सगळेच लबाड आहेत. मात्रा जर वाढवला आणि मात्रा कमी केला तर अर्थात किती बदल होतो. सगळंच लबाड आहे आणि सगळेच लबाड आहेत. ठीक आहे नाही. आता कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही मला पाकिट देणार आहे, मोकळं देणार नाहीत, दक्षिणा देणार आहे, पण जे देणारे ना ते सुद्धा लबाड आहे. देणारा लबाड आहे आणि घेणारा सुद्धा लबाड आहे, आणि जे द्यायचं ते सुद्धा लबाडच आहे. येती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. ते घेणारे ज्या क्षणी त्याला हात लावला तिथं दुःखाला सुरुवात झाली, तिथं दुःखाला सुरुवात झाली. काय दुःख आहे? पाकिट झाकून दिलंय. ठीक नाही, ओघाने दृष्टांताला पण माझ्या विषयाला लागू नये. किती दिला असेल, किती दिला असेल. ठीक आहे नाही. या विचाराला जेव्हा सुरुवात होती ना तेव्हा ती दुःखाला सुरुवात आहे. देणाऱ्याने विचार केला असेल, गडबडीत दिलं गड्या, एखादी नोट जास्त तर गेली नसेल, जास्त तर गेली नसेल. हे सुद्धा दुःखाच आहे ना. जे द्यायचंय तेही लबाड आहे, जो देतोय तो लबाड आहे आणि जो घेतोय तो लबाड आहे. ठीक आहे ना. घेणारा देह लबाड आहे, देणारा देह लबाड आहे, आणि दोघांच्या मधली जी वस्तू द्यायची ना तीही लबाड आहे. मात्र अंतरंगामध्ये जो आहे ना महाराज सांगतात तेच सत्य आहे. त्या सत्याला या गोष्टी लागत नाही, त्या सत्याला भगवंताचं चिंतन लागतं, भगवंताचा आसरा लागतो. म्हणून दिसतं ते सगळं लबाड आणि बाकीचे सगळेच लबाड आहेत, सगळेच लबाड आहेत. नाही. महाराजांना त्याचा अनुभव आला. महाराज म्हणले, देवा अरे याच्यातलं माझं कुणीच नव्हतं, आताही कुणी नाही आणि भविष्यात तरी कोण राहणार आहे, कोण राहणार आहे. थोडस खाली येऊन बोलू का. एखादा चांगला कीर्तनकार जर गेला, चांगला कीर्तनकार जर गेला, जाऊ नाही पण गेला, वा 85 वर्षाचं लेकरू लाखातलं बोललं. ठीक आहे ना. माझ्या बोलण्या
बोलण्याला पुष्टी दिली, फोडणी दिली. जाऊ नाही पण गेला, जाऊ नाही. त्याची लहान लेकरं अनाथ झाली, हे का नाही, अनाथ झाली. घरी गेल्याबरोबर त्या लहान मुलीनं पळत यावं आणि बाबा बाबा म्हणून, पप्पा पप्पा म्हणून त्याच्या पायाला मिठी मारावी. त्यानं पटकन उचलून घ्यावं, त्या लेकराच्या मोठा मुखी घ्यावेत. तो बाप कीर्तन करून जात असताना ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये गेला. त्याची 2 लेकरं अनाथ झाली. बघा, डोळ्यापुढं चित्र उभा करा. त्या महाराजाला आपण आदरानं आपुलकीनं बोलवित होतो. ज्या वेळेस दिसेल त्या वेळेस कोपऱ्यापासून हात जोडीत होतो, जे हरी म्हणत होतो. आज त्याच महाराजाची 2 लेकरं अनाथ झाली. आपण त्यांना आसरा देणार आहे, त्यांचं संगोपन करणार आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. महाराज सांगतात, म्हणून तर मी म्हणतो ही सगळी लबाड आहेत, सगळी लबाड आहेत. आणि माझी लेकरं पोरकी झाली देवा, कुणी आसरा देईना माझ्या लेकराला, कुणी आसरा देईना. बऱ्यांचं घर पोरकं झालं ना, आपण मनाने सांगतो का? कानोबाऱ्या सांगतात, मी पोरका झालो देवा, पोरका. या पोरक्या लेकराला कुणी आपुलकीनं जवळ घेणार आहे देवा, जवळ घेणार. आमच्या कीर्तना प्रवचनामध्ये लाखो लोकांची, हजारो लोकांची गर्दी, पण आज आम्ही पोरके झालो, कोण जवळ घेतो आम्हाला? देवाच्या जवळ जाऊन बोलू लागले आणि आपल्या अंतःकरणातलं दुःख देवाजवळ सांगू लागले. याचा अर्थ असा आहे की कान्होबरायांना सुद्धा कुणी जवळ केलं नाही. आपलं दुकान कुठं मांडता राजा, आपलं दुकान कुठं मांडता? काना म्हणे तू पोर आई गेली, आधार दिलेला बाप गेला आणि बापाप्रमाणे असणारा थोरला भाऊ मग चिंताला गेला. मग भावाचं प्रेम असावा, भावाचं वैर नसावा. ए दादा, आता कोणाला दादा म्हणून हाक मारू, कोणाकडच्या ठिकाणी आधार म्हणून पाहून मी पोरका झालो. झालं
दुरावल्या गेला, अंतर पडलं आणि पोरके झाले. मला सांगतात कुणी आसरा देत नाही, कुणी आसरा देत नाही. अरे इथं व्यावहारिक जीवनातली नाती दुरावल्या गेली, अंतर पडलं तरी दुःख होतं. महाराज सांगतात जीवामध्ये देवामध्ये जर अंतर पडलं तर किती दुःख होईल. म्हणून देवा तुझ्या पाया पडतो, मला बाकीचं काही नको, काही नको, काही नको देऊ. खरं सांगू का, कोणाच्याच आयुष्यात काहीच कमी नसतं. विठकर महाराज, कोणाच्याच आयुष्यात काहीच कमी नसतं, फक्त कमी वाटतं हेच कमी असतं. कमी वाटतं हे कमी असतं. अरे तुझी भाजी भाकर आनंदानं खा, पाची पक्वान्न खाल्ल्याचा तुला आनंद मिळेल. कष्टाची भाकरी खा, कष्टाची चटणी भाकरी खा, पण हरामचा पाची पक्वान्न खाऊ नको, ते दुःख देईल. आणि कष्टाची चटणी भाकरी तुला आत्मिक समाधान दिल्याशिवाय राहणार नाही, समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात हे देवा बाकीचं सगळं काही आहे माझ्याकडे, काय कमी दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भोर. सगळं आहे रे देवा, सगळं आहे, बाकी सगळं आहे. फक्त एक विनंती करतो देवा, तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा. इकडेच आपल्या या हातामध्ये ना आपल्यात अंतर पडलं तरी चालेल. म्हणजे हात तुटून पडला चालेल, पाय तुटून पडला चालेल, पण याच्यातला देव जर तुटून बाजूला निघला तर मग मातीत याच्यात बदलतो काय हे का नाही. हातामुळे आपण नाही होत, पायामुळे आपण नाही होत, अंतरंगामध्ये अदृश्य रूपामध्ये समाविष्ट असणाऱ्या भगवंतामुळे आपण. हे कधीतरी मनाने मान्य केलं पाहिजे, हे संतांनी मान्य केलं आणि देवाला म्हणले देवा तुझ्या सत्तेशिवाय काहीच जर चालत नाही तर तुझ्यात माझ्यात अंतर नको. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. हरीचे भजन किंवा तयाचे भजन चुकू नको. मग हे फक्त म्हणायचं का, मानायचं कधी. म्हणणं वेगळं, मानणं वेगळं. म्हणून मानलं पाहिजे, म्हणून मानलं पाहिजे हे का नाही. जगाचा माईबाप एक असा आहे की त्याच्या सत्तेनं जगत चालतंय, मग त्याच्याशी इमान राखलं पाहिजे का नाही. हे बघा, सालकऱ्यांनी मालकाशी इमान राखलं पाहिजे का नाही.
दुकानात काम करायला गडी आहे 15,000 रुपये महिन्याने, 500 रुपये रोजाने, आणि अजिबात मालकाविषयी इमानदारी नाही, काडीची इमानदारी नाही, त्याला कशाचा कामगार म्हणायचं, त्याला कशाचा गडी म्हणायचं? तो कसला मजूर आला? जर तो फक्त बेईमानी जर करत असेल तर तो दुकानात नसलेला बरा, पटकन त्याला दुकानातून काढून टाकावा. तद्वत हे विश्वरूपी एक दुकान आहे, त्याचा मालक देव आहे, आणि त्याच्या विश्वरूपी दुकानामध्ये काम करणारे आपण चाकर आहोत, आपण गडी आहोत, आपण नोकर आहोत, नोकर आहोत. त्याच्या दुकानात आपण काम करतोय म्हणून त्याच्याशी इमान राखलं पाहिजे, इमान राखलं पाहिजे. थोडस खाली येऊन बोलू का? मित्राने मित्राशी इमानाने राहावं, भावानं भावाशी इमानदारीने राहावं. लाखातलं बोलून जातो, पत्नीनं पतीशी इमानदारीने राहावं. एकदा का तो निघून गेला की तुझ्या जीवनात काय किंमत आहे? आहे काय किंमत? नाही रे, अजिबात नाही. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये पडलेले असू द्या आणि करोडो रुपयाचे मालक तुम्ही असू द्या, मालकीन म्हणून तुमच्या सहीशिवाय एकही चेक बाहेर पडत नाही, इतकी इस्टेट तुमची असू द्या, पण ज्याने कमवली तो जर निघून गेला तर तुमच्या त्या जगण्याला अर्थ काय? ना अंतर पडलं तुमच्यात आणि त्याच्यात. रंगीबिरंगी साड्या अंगावर परिधान करत होत्या, सोन्या नाण्यानं मडलेल्या होत्या, परंतु ज्यावेळेस तुमच्या कपाळाचं कुंकू पुसलं, त्या कपाळाच्या कुंकवामध्ये सौभाग्यामध्ये तुमच्यामध्ये अंतर पडलं. अंगावर पांढरी साडी येते, सगळे दागिने कपाटात ठेवल्या जातात, अंगावर परिधान करण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही. अंतर पडलं. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडू, मला गेला या सोडून माझ्या कुंकवाचा धनी. हे कधीतरी मनाने मान्य केलं पाहिजे. तो जोपर्यंत आहे ना माय, तोपर्यंत तुझ्या जीवनात आनंद आहे ग, आनंद आहे. नाही, महाराज सांगतात, देवा तू आमचा पती आहेस, तू आमचा पती आहेस, आणि तुझी पत्नी आम्ही, तुझे सौभाग्य होती आम्ही होता. हे ना बळी, याचा अंग संग झाला आता नाही भय चिंता. तुका म्हणे, हे देवा तू आमचा सर्वस्व आहेस, मग तू जर आमचा सर्वस्व आहे तर तुझ्यात आणि आमच्यात अंतर का असावा, का असावा? आपण एक आहोत, एक आहोत, तनमन धनाने एक आहोत. आणि जे नातं तनमन धनाने एक असताना महाराज सांगतात, त्यांच्यात अंतर पडलं जे दुःख असताना ते कोणत्या शब्दात सांगता येत नाही, कोणत्या शब्दात सांगता येत. एका गायीचं पाडसूत तिच्या पुढे त्या ठिकाणी मरून पडलं. त्या आईनं त्या लेकराकडे पाहून दुःख कोणत्या शब्दात सांगावा? अंबरुनी वासराली साततीच वागाय, तवा मले त्याच्यामध्ये सती माझी माय, सती माझी माय. अंबरुनी वासराली साततीच वागाय, तवा मले त्याच्यामध्ये सती माझी माय, सती माझी माय. ते सुद्धा माय लेकराचं प्रेम आहे. त्या गायीमध्ये वासण्यामध्ये जर अंतर पडलं तर त्या गायीला जेवढं दुःख झालं ते कोणत्याच शब्दात सांगता येत नाही. म्हणून क्षमा मागून बोलतो, नात्यांमध्ये अंतर कधीच पाडू नका. सगळं मिळेल पुन्हा, पण ही जीवाभावाची नाती पुन्हा मिळत नाहीत, पुन्हा मिळत नाहीत. एखादा भीषण अपघात झाला, गावामध्ये नावाजलेला आपला भाऊ आहे, तालुक्यात नाव आहे, ऍक्सिडेंट झाला, रस्त्यावर पडला, मित्रांना कळालं, पळतच गेले मित्र, उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून माघारी आले.
रात्रीच भावाभावाची भांडणं झालती, एकमेकाची डोकी फोडली होती. थोरल्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, बापाप्रमाणे भाव त्याचा ऍक्सिडेंट झाला, आपल्याला कळालं. रात्रीच एकमेकाला मारले. दुसऱ्या दिवशी त्याच टेन्शन मध्ये भाऊ बाहेर पडला आणि गाडी चालवत असताना भीषण अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडला, बेशुद्ध पडल्या गेला. आणि रात्री मार खाल्लेल्या भावाला कळलं, बापाप्रमाणे असणारा माझा भाऊ रस्त्यावर पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. रात्री मार खाल्ला होता, डोकं फुटलं होतं, 4-5 टाके डोक्याला पडले होते. पण रात्रीचं भांडण भाव विसरून गेला. रात्रीचा राग मनातला निघून गेला आणि माझा भाऊ जर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असेल, मित्र आहेत पण मित्र दवाखान्यात सोडून माघारी येतील. माझ्या भावाजवळ बसणार कोण आहे? कोण आहे माझ्या भावाचा? दाखला भाऊ पळत गेला, दवाखान्यात गेला, थोरल्या भावाचं डोकं उचललं मांडीवर ठेवलं आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, माझ्या भावाच्या वजना इतके पैसे द्यायला हा धाकला भाऊ तयार आहे, फक्त माझ्या भावाला वाचवा, माझ्या भावाला. महाराज, ही नाती महत्वाची असतात, नाती महत्वाची असतात. म्हणून नाती टिकवली पाहिजे, नाती टिकवली पाहिजे. अरे काय आयुष्यात दुसरं काय कमवणार आहे राजा? काय कमवायचं दुसरं? हे बघा, ज्याला ही रक्तमासाची नाती जर कळत नसतील तर त्याला देव कधी कळावा? अंकुश महाराज, काकडे महाराज बरोबर बोलते ना मी. अरे ज्यांच्यामुळे आपण सुखा समाधानानं जीवन जगतोय, ते जीवाभावाची नाते जर आपल्याला कळत नसतील तर संत, ग्रंथ, भगवंत कधी कळावा? आणि ते कळावा असा अठ्ठास तरी आपण का करावा? का म्हणून त्या अठ्ठासामध्ये आपण स्वतःला गुंतून घ्यावं? ग्रंथ कळले पाहिजे, संत कळले पाहिजे, भगवंत कळले पाहिजे. अरे तुला तुझी जर जीवाभावाची नाती कळत नसतील ना, तर तुझ्या पापाचं नाही, तुला संत कळणार नाहीत, तुला ग्रंथ कळणार नाही, तुला भगवंत कळणार नाही. म्हणून पाया पडतो, देवामध्ये ना आपल्यामध्ये जर अंतर पडू नये, देव कळावा असं वाटत असेल ना, पहिले नाती कळून घ्या, नाती कळून घ्या. मोठमोठ्या लोकांचं म्हणणं आहे, त्यांचे शब्द आहेत, अरे ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय कळणार आहे? परम असा अर्थ जीवनामध्ये प्राप्त होतो, त्याचं नाव परमार्थ. परमार्थ जर कळून घ्यायचा असेल तर व्यावहारिक जीवन तुझं शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, आणि व्यावहारिक जीवन जगाला हवं हवंसं वाटलं पाहिजे. त्यावेळेस परमार्थ कळेल. महाराज सांगतात, व्यवहार आमचा सफल झाला, कारण आमचा व्यवहारच देव होता, आमचा व्यवहार म्हणजे देव आहे, तो आम्हाला कळाला. म्हणून तर आत्मीयतेने त्याला म्हणलं देवा, बाकी सगळं कळलं, फक्त एक विनंती, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मग काय करशील तू? का आले भागते
वागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटे आले वागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ज्ञानेश्वर